हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची मानी सर्व जोडी. न लगे मुक्ती घन संपदा सतसंग देई सदा. गुण गायीन आवडी हेची मानी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये दान मागतात. दान मागतात. काय दान मागतात? पण इको कमी करा मग सांगतो. विठ्ठल दान मागतात. कशाचं दान मागतात? कशाचं दान मागतात? दान मागायचे प्रकार आहे ना. काही काही जण दान वेगळ्या प्रकारे मागतात. काही जण दानाचे प्रकार आहेत. एक दोन प्रकार आहेत. मग दान कोणतं मागतात? कोणतं मागतात हे प्रश्न आहे ना. आपण साधारण जर व्यक्ती असला, आता एका जणाले महादेव प्रसन्न झाला, संसारातल्या माणसाले एकाले महादेव प्रसन्न झाला. महादेव प्रसन्न झाला आणि तो महादेव म्हणते का रे बाबा सांग तुला काय वरदान पाहिजे, सांग वरदान काय पाहिजे. ते म्हणते किती वरदान आहे? ते म्हणते 3 वरदान आहे गड्या तुले. किती वरदान आहे? 3 वरदान आहे. मग 3 पैकी माग तू आता. भोले बाबाला म्हणते देवा थांबा तुम्ही इथंच थांबा, मी घरून बायकोला विचारून येतो म्हणते काय मागायचं ते. हे घरी जाते आणि बायकोला म्हणते बायको एक बायको बायको दोन्ही आहे बायको तू म्हणशील ते मी हा सांग म्हणते. महादेव प्रसन्न झाला मले काय मागायचं? ते म्हणते तुम्हाला काही अक्कल आहे का? तुम्हाला काही अक्कल आहे का? काय मला तुम्ही एक विचार करा. मला नाक आहे का म्हणते. नाक किती चपट नाक आहे मावाला. कोण म्हणते? त्याची बायको म्हणते नाक आहे का म्हणते. मले एक काम करा म्हणते जा म्हणते तुमच्या देवाला म्हणा म्हणते की माझ्या बायकोचं नाक मोठं कर, माझ्या बायकोचं नाक मोठं कर. मग ते जाते महादेवापाशी. महादेवाला म्हणते तुम्ही 3 वरदान दिलं ना देवा. म्हणे हो. मग एक काम करा पहिल्या वरदानात माया बायकोचं नाक मोठं करा, बायकोचं नाक मोठं करा. महादेवानं तथाच तू म्हटलं आणि नाक मोठं व्हायला लागलं. जा नाक मोठं झालं. इथून नांदगाव खंडेश्वर अमरावती नागपूर MP हे आला नाका नाकानं वापेस. हे नाका नाकानं वापेस आला. ते बोगदा दिसला ना त्याला मोठा नाकाचा. नाका नाकानं आला घरी. बायकोला म्हणते का हे कसं काय झालं? हे म्हणते तुम्ही महादेवाला वरदान मागितलं म्हणून हे एवढं झालं. मग एक काम करा म्हणते आता काय करायचं? अधिक 2 वरदान आहेत ना म्हणते. एक 3रं वरदान आहे म्हणते. दुसरं वरदान जे आहे तुम्ही डबल जा म्हणते. महादेवाला म्हणते की माय नाक लहान कर. काय कर? नाक लहान कर. महादेवापाशी गेला म्हणते देवा दुसरं वरदान. म्हणे काय पाहिजे? मा बायकोचं नाक लहान करा म्हणे. मग आता तरी यानं सांगाव ना नाक किती लहान करायचं नाक. जा महादेवानं म्हटलं जाय म्हणे तथाच तू जा. नाक लहान झालं. जा नाक लहान झालं. एवढं लहान झालं ते नाक तिथं 2 शेद्रेत राहिले आणि तिथं पाठी लावायचं काम पडलं. येते नाकाची जागा अधिक वापस आला. बायको म्हणे का अरे म्हणे तुझं नाक होतं ते गेलं 2 शेद्रेत राहिले. श्वास घेतला तर फस वारत आहे फस बाहेर आहे. मग आता एक काम करा म्हणे 3रं वरदान राहिलं ना डबल जा म्हणे महादेवापाशी आणि त्याले म्हणा म्हणे जसं होतं तसं गेले 3 वरदान. मग माणसाने यानं काय मागितलं? 3 वरदानात काय मागितलं? काही फायदा झाला? मग असं नाही मागा लागत. काय मागा लागते? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा. दान दे. कोणतं दे? हेची दान देगा देवा. तुझा विसर नाही पडला पाहिजे. तुझा विसर पडला नाही पाहिजे. मग माझा जर जगद्गुरु तुकोबाराय विसर नाही पडला तुम्ही काय करसाल? गुण गायीन आवडी. गुण तुमचं गुण गाये तुमच्या आवडीनं गुण घेईन. हेची मानी हेच माझी सर्व राहील. हेच माझं सर्व नाही. मग काय जगद्गुरु तुकोबाराय याच्या बदलात काय पाहिजे? धन दौलत काही नाही. न लगे मुक्ती घन संपदा. मला धनही पाहिजे नाही, मला मुक्ती पाहिजे नाही, मला संपदाही पाहिजे नाही. मग काय पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जगद्गुरु तुकोबाराय हेच मागतात की जर आम्ही गर्भात जन्म घेतला तर आम्हाला या गर्भामध्ये सुखी ठेव. हेच जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मागतात. विठ्ठल